न्यूज 24 शिवनेरी. जुन्नर तालुक्यातील वडगाव नंद येथे जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या पाठपुराव्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा त्यांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत झालेल्या या शिबिरात 189 ज्येष्ठ नागरिकांनी नवीन NCMC कार्डसाठी नोंदणी करून लाभ घेतला. यावेळी नारंगाव आगाराचे प्रतिनिधी म्हणून निलेश नेरकर तसेच जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी बबन देवकर, तानाजी देवकर, हरिभाऊ देवकर, एकनाथ वाळुंज, चंद्रकांत देवकर व सर्व कार्यकारी मंडळाने सहकार्य केले. जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघ वडगाव आनंद तालुका जुन्नर जिल्हा पुणे यामध्ये तानाजी विष्णू देवकर अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी काम करत आहे. आम्ही आतापर्यंत काठी वाटप, वाढदिवस, ज्येष्ठांना काठी वाटप, त्याचप्रमाणे आता या ठिकाणी ज्येष्ठ एसटीचे जे हाफ तिकीट आहे ते सध्या आता आम्ही काढत आहे आणि ते आम्ही आता काम चालू करत आहे, चाललेलं आहे. तसेच या पाठीमागं जे कोणते वाढदिवस पुढं काय जे महिन्याला वाढदिवस असतात ते आम्ही या ठिकाणी साजरे करत असतो. तसेच आमचा जो वर्षातून एकदा जानेवारी महिन्यात आपला काय वर्धापन दिन असतो तोही मोठ्या थाटात साजरा करतो. असे अनेक प्रकारे आम्ही कामं अशी वर्षभर करत राहतो. जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघाचे आज जे कार्यक्रम आहे एसटी महामंडळाचं हाफ तिकीट, फुल तिकीट काय असेल त्याच्यासाठी जमलेले आहेत. एसटी महामंडळाचे साहेब आलेले ते इथं थंब घेऊन कार्ड काढून देतात. तर आम्ही यादी घेतल्या होत्या, सगळ्या काढून फोन करून सगळ्यांना बोलून घेतलं. असा हा कार्यक्रम राबवला आम्ही. मी निलेश ज्ञानेश्वर नेहरकर, महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ यांच्यातर्फे अधिकृत प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी वडगाव आनंद येथे जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या कार्यालयात आले आणि आज दिनांक 31 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ तसेच फेस्कॉम महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघ यांच्या दोघांच्या संगनमताने आज या ठिकाणी ज्येष्ठांच्या सोयीसाठी त्यांच्या एसटीच्या सवलतीचे NCMC कार्ड म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे याची नोंदणी करण्यासाठी आजच्या दिवशी मी इथे आलेलो आहे. आणि सदर शिबिरामध्ये आपण सर्व ज्येष्ठ नागरिकांची एसटी कार्डासाठी सवलतीच्या कार्डासाठी आपण नोंदणी करत आहोत. या नोंदणीच्या मागे कारण असं की ज्येष्ठ नागरिक जे वयोवृद्ध आहे त्यांना डेपोच्या ठिकाणी जाऊन, तालुक्याच्या एखाद्या ठिकाणी जाऊन उन्हामध्ये असं वगैरे रांगा लावून तिथे त्यांना त्रास होण्याच्या ऐवजी त्यांची सोय होण्यासाठी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने ही सोय किंवा ही सुविधा त्यांना उपलब्ध करून दिली आहे. आणि आपल्या या जुन्नर तालुक्यामध्ये या सगळ्या एसटीच्या नोंदणीचा एक जणू काही उपक्रम, एक विक्रमच घडलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्यात अशा ज्येष्ठांच्या सगळ्या सुविधेच्या ज्या ज्येष्ठांसाठी ज्या सुविधा आहेत त्यांच्या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य शासन नेहमीच त्यांच्या सेवेशी असेल.